guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. तर आज ॲज प्रॉमिस तुम्हाला एक इम्पॉर्टंट SAQ घेणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण एक इम्पॉर्टंट SAQ सिरीज स्टार्ट करणार आहोत. तर त्याचा मागच्या वेळेस आपण फर्स्ट व्हिडिओ टाकलेला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इम्पॉर्टंट SAQ घेणार आहोत, जे माझ्याप्रमाणे आहे ॲब्डॉमिनल एओटा. आय नो सिन्स पास्ट 1-2 इयर्समध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला नाही आहे. सो देर इज हाय नंबर ऑफ चान्सेस की ह्या वर्षी ॲब्डॉमिनल एओटावरती क्वेश्चन येऊ शकतो. आता एओटा शिकण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन माहिती पाहिजे. एओटा काय आहे, कुठून ओरिजिन होतं, हे बेसिक्स तुम्हाला पण माहिती आहे. एओटा इज वन ऑफ द लार्जेस्ट आर्टरी दॅट सप्लाईज टू द एंटायर बॉडी अँड ऑल्सो इट सप्लाईज ऑक्सिजनेटेड ब्लड स्टार्ट्स फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल. इतकं बेसिक तर तुम्हाला पण क्लिअर आहे. पण मग ॲब्डॉमिनल एओटा एवढं स्पेसिफिक का, त्याचे ब्रांचेस कोणते, फर्दर मग असं पण होऊ शकतं ना की आपण जेव्हा कोणताही ॲब्डॉमिनल ऑर्गन लिहितोय त्याचा ब्लड सप्लायमध्ये ॲब्डॉमिनल एओटा लिहिलं तर चालेल का? ऑफकोर्स ते एक लेमॅन लँग्वेज म्हटलं तर ते लिहू शकता. बट सिन्स तुम्ही मेडिकल प्रोफेशनल्स आहात म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली कोणती आर्टरी कशाला सप्लाय करते. ओके. इंट्रोडक्शन मध्ये सगळ्यात आधी आपण बघू की व्हॉट इज द रूट ऑफ एओटा. रूट ऑफ एओटा म्हणजे जिथून एओटा स्टार्ट होते त्याला आपण रूट ऑफ एओटा म्हणू. आता रूट ऑफ एओटा एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे तुम्हाला की रूट हे कुठे असते, लेफ्ट वेंट्रिकलच्या स्टार्टिंग पॉइंट पासून एओटा आपलं स्टार्ट होते बॉटमला. पण तिथे एक व्हॅल्व प्रेझेंट असते ताकी एओटामध्ये जो आउटपुट गेलेला आहे ब्लडचा तो परत रिगर्जिटेट होऊन परत आला नाही पाहिजे, म्हणून तिथे एक एओटिक व्हॅल्व प्रेझेंट असते. वन्स ब्लड एओटामध्ये जातो त्याच्यानंतर तो कुठे जातो, असेंडिंग एओटामध्ये जातो. असेंडिंग एओटामध्ये का, कारण ब्लड फ्लो इथं कसा आहे, असेंड आहे, वरच्या बाजूला आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे असेंडिंग एओटा. त्यानंतर असतो आर्च ऑफ एओटा. आर्च ऑफ एओटा म्हणजे द कर्व. आता आर्च ऑफ एओटा पण खूप महत्वाचा आहे कारण तिथून 3 इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो आर्टरीज फर्दर बायफर्गेट होते, जे आपला वरचा हेड रिजनला सप्लाय करते. बरोबर. त्यानंतर जेव्हा ब्लड फ्लो खाली येते त्याला आपण म्हणू डिसेंडिंग एओटा. बरोबर. हे 3 स्ट्रक्चर्स तर तुम्हाला माहितीच असेल. आता हे 3 स्ट्रक्चर्स कुठे प्रेझेंट असते, तर हे थोरॅक्स रिजन मध्ये प्रेझेंट असते. म्हणून असं पण म्हणता येईल की दीज आर द पार्ट ऑफ द थोरॅसिक एओटा. बरोबर. बट ॲज सून ॲज द एओटा पिअर्सेस द डायफ्राम. आता हे तुम्हाला डायफ्राम मध्ये ऑलरेडी शिकवलं होतं. ते T10 रिजनला एओटा जे आहे ते थोरॅक्सला पिअर्स करतं. बरोबर. आता एक्झॅक्टली त्या रिजन मध्ये जेव्हा तो पिअर्स केलं डायफ्रामला आणि तो पास आउट झाला, बरोबर, T12 रिजनला. एक्झॅक्टली त्या T12 रिजनला जेव्हा त्यांनी पास आउट केलं डायफ्रामला आणि ते कुठे आलं, ॲब्डॉमेन मध्ये एंटर केलं, त्या मुवमेंट पासून त्या एओटाला काय म्हणणार आहे आपण, ॲब्डॉमिनल एओटा. ही गोष्ट ध्यानात घ्या. ते एओटाचे पण 2 पार्ट्स असू शकतात, थोरॅसिक एओटा अँड ॲब्डॉमिनल एओटा. ॲब्डॉमिनल एओटा कधी म्हणू आपण, जेव्हा त्याला T12 रिजनला डायफ्रामला पिअर्स करून ते खाली आलं तेव्हा आपण त्याला काय म्हणू, ॲब्डॉमिनल एओटा. आता इथं तुम्हाला दिसत असेल, सो दिस इज युअर एओटा, असेंडिंग एओटा, आर्च ऑफ एओटा, डिसेंडिंग एओटा. ही काय आहे, आपली डायफ्राम आहे. डायफ्रामला जेव्हा त्यांनी पिअर्स केलं कोणत्या रिजनला, T12, आणि त्याच्यानंतर जेव्हा तो खाली आला देन इट इज नोन ॲज दी ॲब्डॉमिनल एओटा. क्लीन अँड क्लिअर. आतापर्यंत तुम्हाला आय होप सगळं समजलं असेल. सो दॅट वॉज द इंट्रोडक्शन पार्ट. तर मग एक्सटेंड काय असणार आहे, एक्सटेंड म्हणजे कुठून ते कुठपर्यंत तो असणार आहे. सो रिजन लक्षात ठेवायचंय, तो एक्सटेंड कुठून ते कुठपर्यंत असणार आहे, T12 टू L4 पर्यंत. L4 नंतर का फर्दर असणार नाही मॅम, खालचं ब्लड सप्लाय कोण हँडल करतं, तर असं नाहीये की खाली एओटा नाहीये. द फॅक्ट की एओटा जे आहे ते बायफर्गेट होतं इनटू राईट अँड लेफ्ट इलियाक आर्टरी खालच्या बाजूला, त्याच्यामुळे खाली एओटा काही नाहीये. बट हा, एओटाचेच ब्रांचेस दॅट इज द राईट अँड लेफ्ट इलियाक आर्टरी आपल्या लेग्सला सप्लाय करते स्टील. सो T12 टू L4 हे काय असणार आहे, आपला एओटा, ॲब्डॉमिनल एओटाचा एक्सटेन्शन असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला जास्त क्लिअर होईल. त्यानंतर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला जे लिहायचंय दॅट इज द ब्रांचेस ऑफ एओटा.
आता ब्रांचेस ऑफ एओर्टा लर्न करण्यासाठी यू शुड नो की वेंट्रल काय आहे, लॅटरल काय आहे, डॉर्सल काय आहे, हे सगळे पार्ट्स माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आपण लर्न करूया, त्यानंतर आपण बघूयात. फर्स्ट आहे वेंट्रल. वेंट्रल म्हणजे पुढचा पार्ट. पुढच्या पार्टमध्ये काय काय असणार आहे ते ब्रांचेस बघूया. फ्रंट रिजनला 3च मेजर ब्रांचेस असतात आणि हेच 3 ऑलमोस्ट ॲब्डॉमिनल ऑर्गन्सला ब्लड सप्लाय करतात. सगळे नाही म्हणू शकत बट ऑलमोस्ट. कोणकोणते? सिलियाक ट्रंक, सुपिरियर मेसेंट्रिक आर्टरी आणि इन्फिरियर मेसेंट्रिक आर्टरी. ओके, सिलियाक ट्रंक जर तुम्हाला आठवत असेल तर आपण स्टमक मध्ये काही आर्टरीज बघितल्या होत्या, लिव्हर मध्ये काही आर्टरीज बघितल्या होत्या, स्प्लीन मध्ये सुद्धा काही आर्टरीज बघितल्या होत्या, बट दोज वर ऑल ब्रांचेस ऑफ द सिलियाक ट्रंक. स्प्लीनची एक आर्टरी इज ऑल्सो अ ब्रांच ऑफ इन्फिरियर मेसेंट्रिक आर्टरी. तर सगळे एकामेकाचे ब्रांचेसच आहे. पण वेंट्रल साइडला 3 मेजर ब्रांचेस कोणती आहे ॲब्डॉमिनल एओर्टाची? तर सिलियाक ट्रंक, सुपिरियर मेसेंट्रिक आर्टरी आणि इन्फिरियर मेसेंट्रिक आर्टरी. व्हेरी इझी अँड सॉर्टेड. ठीक आहे. हे कुठे आहे? एकदम फ्रंट साइडला. आता तुम्ही स्वतःलाच इमॅजिन करा, म्हणजे इझी होईल लर्न करायला, की हे तुम्ही आहे आणि पुढून 3 ओपनिंग्स आहे. कोणकोणती? सिलियाक ट्रंक, सुपिरियर मेसेंट्रिक आर्टरी, इन्फिरियर मेसेंट्रिक आर्टरी ओपन. ओके, त्यानंतर आता लॅटरल साइड्सला बघू. नो व्हॉट इज द लॅटरल? लॅटरल म्हणजे ह्या आणि ह्या बाजूला काय काय प्रेझेंट आहे आपल्या. ओके. लॅटरल साइडला बघा, राईट आणि लेफ्ट दोन्ही साइड कन्सिडर होत आहे. इथं लॅटरल कन्सिडर केलं तर फर्स्ट इज दी फ्रेनिक आर्टरी. फ्रेनिक म्हणजे काय? जी स्वतः डायफ्रामला सप्लाय करते त्याला आपण म्हणू फ्रेनिक आर्टरी. क्लिअर. त्यानंतर आहे राईट अँड लेफ्ट मिडल सुप्रारिनल आर्टरी, म्हणजेच काय? एड्रिनल ग्लँडला जी सप्लाय करते त्याला आपण म्हणू सुप्रारिनल आर्टरी. त्यानंतर राईट अँड लेफ्ट रिनल आर्टरी, जे किडनीला सप्लाय करते. त्यानंतर राईट अँड लेफ्ट गोनॅडल आर्टरी, म्हणजे जे गोनॅड्सला, आता फिमेल्स असेल तर ओव्हरीज अँड युट्रसला, आणि जर मेल्स असेल तर टेस्टिसला सप्लाय करतील. सो इट इज क्लीन अँड क्लिअर अप टिल नाव. तर लॅटरलला आपले कोणकोणते 4 मेजर बघितले? फ्रेनिक आर्टरी, वरून खालपर्यंत जायचंय. सगळ्यात आधी फ्रेनिक आर्टरी म्हणजे डायफ्राम, मग खाली काय आलं? ॲड्रिनल ग्लँड, मग त्याच्या खाली काय होते? किडनीज, मग किडनीजच्या खाली काय आहे? तर आपलं गोनॅड्स. सो आपले 4 स्ट्रक्चर लॅटरल मध्ये लर्न केले. डॉर्सल नाही, वेंट्रलचे 3 स्ट्रक्चर लक्षात ठेवले, त्यानंतर लॅटरलचे 4 स्ट्रक्चर लक्षात ठेवले. हे झालं आपलं वेंट्रल आणि लॅटरलचा पार्ट. आता नेक्स्ट इज डॉर्सल. डॉर्सल इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डॉर्सल मध्ये इझी आहे खूप. 4 पेअर्स ऑफ लंबार आर्टरीज. जिथून जिथून आता तुम्ही बघा ना, T12 to L4 सांगितलं होतं, तर तिथं ऑलरेडी 4 लंबार वर्टिब्रा आलेलेच आहेत. तर तिथूनच 4 बाजूला 4 आर्टरीज निघत आहेत, म्हणून 4 पेअर्स ऑफ लंबार आर्टरीज. 4 म्हणजे दोन्ही बाजूला 4 आर्टरी निघत आहेत. त्यानंतर अँड अनपेड मीडियल सेक्रल आर्टरी. तर ही अनपेड मीडियल सेक्रल आर्टरी तुम्हाला इथून मागून निघताना दिसेल. दिस वन इज मीडियल सेक्रल आर्टरी. त्यानंतर लास्ट मध्ये टर्मिनल. टर्मिनल म्हणजे काय? एंड. मी तुम्हाला ऑलरेडी एंड सांगितलेलं होतं. कुठे कुठे एंड होत आहे? इंटू 2 राईट अँड लेफ्ट इलियाक आर्टरीज. एंड. इतका इझी आपला ॲब्डॉमिनल एओर्टा आहे, पण आपण त्याला एवढं जास्त कॉम्प्लिकेट करतो की आपल्यालाच एक्झाम मध्ये सांगता येत नाही. सो याच्यात आपण बघूया. आता T12 to L4 हे तर तुम्हाला समजलं, त्याचं काय आहे? एक्सटेंड आहे. T12 to L4 पर्यंत आपण त्यांना काय म्हणतो? ॲब्डॉमिनल एओर्टा. एंड कशाने होते? तर इलियाक आर्टरी. आता त्याच्यात पण तुम्ही बघू शकता कॉमन इलियाक आर्टरी, मग त्याच्यात पण एक्सटर्नल, इंटरनल. आता कॉमन इलियाक मध्ये इथं राईट आणि इथं लेफ्ट असणार आहे, मग त्याच्यात पण फर्दर डिव्हिजन काय होतं? एक्सटर्नल राईट इलियाक आर्टरी, इंटरनल राईट इलियाक आर्टरी. इथं एक्सटर्नल लेफ्ट इलियाक आर्टरी, इंटरनल लेफ्ट इलियाक आर्टरी. आता पण हे तुम्हाला करायचंय का? नाही. ते फर्दर ब्रांचेस आहेत, ते तुम्हाला करायची गरज नाहीये. ॲब्डॉमिनल एओर्टामध्ये फक्त तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, की पुढे काय आहे, मागे काय आहे, लॅटरल काय आहे आणि टर्मिनल काय आहे. समजलं? तर सगळ्यात आधी पुढे काय काय होते? 3 ब्रांचेस. सिलियाक ट्रंक, सुपिरियर मेसेंट्रिक आर्टरी, इन्फिरियर मेसेंट्रिक आर्टरी. सिलियाक ट्रंक, सुपिरियर मेसेंट्रिक, इन्फिरियर मेसेंट्रिक. क्लिअर? आता हे वेंट्रल व्ह्यू आहे म्हणून तुम्हाला ते 3 क्लिअरली दिसले. त्यानंतर डॉर्सल व्ह्यू. आता डॉर्सल व्ह्यू इथं दिसणं मला पॉसिबल वाटत नाहीये, पण दिसलं तर
दिसलं तर तिथं काय होतं 4 पेअर्स ऑफ लंबार आर्टरी. आता इथं 3 पेअर्सचं दिसत आहे, 4 नाही दिसत आहे. तर हे जर आपण लंबार आर्टरी त्यांनी सांगितलेली दिस, तर इथं आपण कन्सिडर करू 1, 2, 3 अजून एक चौथा पेअर असेल कुठेतरी मागे. आणि अजून एक काय बघितलं होतं, एक सेक्रल आर्टरी. सो मीडियन सेक्रल आर्टरी हे पण आपल्याला क्लिअरली दिसत आहे. त्यानंतर लॅटरल साईडला आपण सगळ्यात वरती काय बघितलं होतं, फ्रेनिक आर्टरी. तर इथं आपल्याला बघत असेल बघा इन्फिरियर फ्रेनिक आर्टरी. त्यानंतर काय बघितलं होतं, सुप्रारिनल आर्टरी. तर मिडल सुप्रारिनल आर्टरी. त्यानंतर काय बघितलं होतं, रिनल आर्टरी. तर इथं बघा रिनल आर्टरीज. बरोबर. त्यानंतर काय बघितलं होतं, गोनॅडल आर्टरी. तर लॅटरल साईडला गोनॅडल आर्टरी सुद्धा दिसतंय आपल्याला. तुम्हाला हीच डायग्राम काढायची एक्झाममध्ये, प्लस तुम्हाला हे सगळं लिहायचंय. लर्न करायला तर किती इझी आहे ते तुम्ही ऑलरेडीच बघितलेलं आहे. फक्त तुम्ही जर वेंट्रल लर्न केलं तर डॉर्सल आणि लॅटरल तर खूप इझी आहे. टर्मिनल तर इलियाकच आहे. खाली आहे. कुठे एंड होतंय? इलियमवर एंड होतंय हे कन्सिडर करून इलियाक आर्टरीज लिहून यायचं. बाकी इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलंय. आता मी तुम्हाला सांगते हा एक इम्पॉर्टंट एस-सी-क्यू आहे. देअर इज अ हाय नंबर ऑफ चान्स का हा येऊ शकतो. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये आयुर्वेद मराठीबद्दल जाणून घ्यायचं असेल, प्लस लक्ष्य बॅचबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आमची वेबसाईट व्हिजिट करू शकता. प्लस Instagramला पण आम्हाला फॉलो करू शकता फॉर मोर अपडेट्स. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक यू.